नमस्कार, मी तेजस्वी अविनाश बांडे. कोहिनूर हैदराबादी बिर्याणी किटपासून चिकन बिर्याणी कशी बनवायची हैदराबाद स्टाईलची मी आज तुम्हाला सांगते. 600 ग्राम चिकनमध्ये 200 ग्राम दही घेतलं, त्यामध्ये काही बेसिक मसाले टाकले. बेसिक मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये तळलेला कांदा टाकला, तो पण थोडा कुस्करला आणि तो त्यामध्ये टाकला. 5 ग्राम चिकन मसाला, 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट आणि बिर्याणी किटमध्ये ही पेस्ट भेटते, ती मिक्स करून टाकले. त्यामध्ये एक्स्ट्रा मीठ टाकायची गरज नाही. कुकरमध्ये टाकून चिकन शिजवून घेतले आणि सोबत मी 600 ग्राम बासमती तांदूळ तासभर भिजत ठेवलेला, अर्धा टोप पाण्यामध्ये तो शिजवून घेतला. त्यामध्ये थोडं मीठ टाकलं, म्हणजे 3 चमचा मीठ टाकलं आणि तो असा शिजतोय बघा. आणि नंतर तो ड्रेन करून घेतला आणि तुम्ही बघू शकता यामध्ये दाणा किती एकदम मोकळा झाला आणि लांब झालाय. तो 70% मी शिजवलेला, एकदम मस्त झालाय, तुम्ही बघू शकता. एका टोपामध्ये ते शिजवलेलं मी चिकन घेतलं आणि त्याला थोडंसं आटू दिलं. हे अर्ध चिकन शिजलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं अजून शिजवून घेतलं. वरतून कोथिंबीर टाकली आणि तो ड्रेन केलेला तो बासमती तांदूळ तो टाकलेला. हा 70% शिजलाय आणि दम देणार आहे. त्यामध्ये 30% म्हणजे 100% हा शिजणार आहे. 30% शिजल्यावर आपल्याला मस्तपैकी दम देता येतो. सोबत तळलेला कांदा त्याची टेस्ट खूप छान लागते, त्यामुळे तळलेला कांदा टाकलाय. आणि सोबत पुदिना आणि कोथिंबीर, मी पुदिना नाही टाकला, फक्त कोथिंबीर टाकली. दिसायला खूप छान दिसतं, गार्निशिंगसाठी खूप छान असते. सोबत मी हळदीचं पाणी घेतलेलं आहे, हे कलरसाठी, आणि कुठलं इसेन्स वगैरे मी यूज करत नाही. उरलेली ग्रेव्ही होती ती मध्ये त्यावर टाकते. इच्छिक आहे, तुम्ही आवडत नसेल टाकू नका. आणि आता आपण झाकण लावून घेणार आणि 10 मिनटं दम देणार. 10 मिनटानंतर उघडला झाकण आहे, त्यामध्ये बघू शकता बिर्याणी किती सुंदर आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला